राधे राधे. गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय मग यूट्यूब फॅमिली, आनंदातच असाल ना? कारण सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत. तरी मी आज तुमच्यासाठी गणपती चतुर्थी दिवशी आणि कोणत्या वारी काय केल्याने व गणपतीची पूजा कशी करावी, त्याने आपल्याला काय लाभ भेटेल हे मी सांगणार आहे. तरी आपला व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच चॅनेलला सबस्क्राईबही करा. गणपतीच्या उपासनेला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. गणपतीला मंगलमूर्तीही म्हटले जाते. गणपतीच्या उपासनेने जीवनातील विघ्ने आणि बाधा दूर होतात. कितीही मोठी विघ्ने आणि बाधा गणपतीच्या उपासनेने दूर होतात. संतान, शिक्षा आणि भाग्य यासाठी आपण गणपती बाप्पांची पूजाही करू शकतो. कुंडलीमध्ये जर राहू आणि केतू त्रासदायक असतील तर तुम्ही गणपतीची आराधना करू शकता. यामुळे तुमच्या कुंडलीतील अशुभ योग नष्ट होतील. गणपतीची उपासना खूप सोपी असते. आपण आज वेगवेगळ्या झाडांच्या पानांनी मंत्रोच्चाराने उपासना कशी करावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा उपाय बुधवार व चतुर्थीला करावा. सकाळी लवकर उठून स्नान करावे व गणपतीपुढे तुपाचा दिवा लावावा व गणपतीची विधिवत पूजा करावी. मोदक किंवा लाडवांचा नैवेद्य दाखवावा. इथे मी जी पाने सांगत आहे ती 9 किंवा 108 पाने घालावीत. कोणत्या मनोकामनेसाठी घालावीत व कोणत्या झाडाची घालावीत हे मी सांगणार आहे व त्यासोबतच कोणता मंत्र म्हणावा तेही मी आता तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात उच्च पद प्राप्त करायचे असेल तर गणाधीशाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत माक्याचे पान गणपतीला 9 किंवा 108 वेळा अर्पण करावे. तसेच संतान प्राप्तीसाठी उमापुत्राय नमः हा मंत्र म्हणत म्हणत बेलाची 9 किंवा 108 पाने गणपतीला वाहावीत. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुमची तब्येत ठीक होण्यासाठी लंबोदराय नमः मंत्र म्हणत म्हणत बोराचे पान गणपतीला 9 किंवा 108 वेळा गणपतीला वाहावे. जर तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान आणि यश प्राप्ती मिळवायची असेल तर चतुर्होत्रे नमः हा मंत्र म्हणत म्हणत तमालपत्राची पाने 9 किंवा 108 वेळा गणपतीला वाहावीत. तसेच नोकरी मिळण्यासाठी विकटाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत कण्हेरीची पाने 9 किंवा 108 वेळा गणपतीला वाहावीत. धनप्राप्तीसाठी विनायकाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत रुईची पाने 9 किंवा 108 वेळा गणपतीला वाहावीत. जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल तर सुमुखाय नमः म्हणत म्हणत शमीची पाने 9 किंवा 108 वेळा गणपतीला वाहावीत. सर्व मनोकामना व इच्छित प्राप्तीसाठी गण गणपते नमः हा मंत्र म्हणत म्हणत दुर्वा वाहावी. हा उपाय दुपारी करावा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन येईल. राधे राधे.